आपण यावेळेस आपण प्रार्थना करू, डोळे बंद करू आणि आपण प्रार्थनेची सुरुवात करू. धन्यवाद 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 देव बाप्पा, पिता परमेश्वर प्रभूजी, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता, जगाच्या सृष्टीचा उत्पन्न करता पिता परमेश्वर प्रभू देव बाप्पा, आम्ही यावेळेस प्रभूची प्रभू आजच्या दिवसाची आठवण करून प्रभू देव बाप्पा, आम्ही प्रत्येक जण देव बाप्पा तुझ्या चरणाजवळ बसलेलो आहोत प्रभू. आणि हो पिता परमेश्वर देव बाप्पा प्रभू देवा, आमचा विश्वास आहे प्रभूजी की तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आहे प्रभूजी. देव बाप्पा पिता परमेश्वर प्रभू देव बाप्पा, आजच्या मंडळीमध्ये प्रभूजी आम्ही इथं बसलेल्या देवा प्रत्येकांना देवा तुझ्या पवित्र हातामध्ये देतो प्रभू. पिता परमेश्वर प्रभूजी, हो माझ्या राजा, कारण देवा तुझ्या सत्य वचनामध्ये म्हटलेलं आहे प्रभू, ज्या ठिकाणी एक किंवा दोघे आहे त्या ठिकाणी माझी उपस्थिती आहे. हो माझ्या राजा प्रभू, आज या ठिकाणी देवा तुझी उपस्थिती आहे म्हणून तुला धन्यवाद देतो प्रभूजी. पिता परमेश्वर प्रभू देव बाप्पा, आम्ही प्रार्थना करतो प्रभूजी देव बाप्पा, प्रत्येकाने तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करतो प्रभू. हो पिता परमेश्वर देव बाप्पा प्रभूजी, इथे बसलेल्या प्रत्येकांना प्रभू देवा, महिलांना, पुरुषांना, छोट्या लेकरांना प्रभूजी देवा विशेष करून तुझ्या हातामध्ये देतो प्रभू. देव बाप्पा, आजचा दिवस त्यांना एक चांगल्या प्रकारे आशीर्वादाचा होऊ दे प्रभू. पिता परमेश्वर देव बाप्पा, आज त्यांनी प्रभू देवा तुझ्या भक्तीमध्ये, तुझ्या मंदिरामध्ये देवा प्रभू या ठिकाणी एकत्रित झाले प्रभूजी. पिता परमेश्वर प्रभू, केवळ तुझं वचन सुनण्यासाठी प्रभू देवा, तुझ्या आराधनेमध्ये देवा ते या ठिकाणी आलेले आहे प्रभूजी. देवा प्रभू तुझं वचन प्रत्येकाच्या हृदयामध्ये देवा तू टच कर माझ्या राजा. देवा ते वचन प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रभूजी ग्रहण कर माझ्या राजा. आणि हो प्रभू देव बाप्पा, पिता त्या वचनाद्वारे तू चालण्यास तू मदत कर प्रभूजी. हो पिता परमेश्वर देव बाप्पा प्रभू, प्रत्येकाला तुझ्या आशीर्वादाने तू भर प्रभूजी. आणि हो पिता परमेश्वर देवा प्रभूजी, मी प्रार्थना करतो प्रभूजी, जे आमचे क्वायर टीम आहे, जे गाणं गाणार आहे प्रभू देव बाप्पा, पिता त्यांनी मुखानं प्रभू गीत गात असताना प्रभूजी देवा तू त्यांना स्पर्श कर. आणि हो पिता परमेश्वर देव बाप्पा प्रभू, आजची भक्ती गीताद्वारे, वचनाद्वारे तू आशीर्वादाची होऊ दे प्रभू. पिता परमेश्वर देव बाप्पा, इथं बसलेल्या प्रत्येकांना प्रभू देवा तुझ्या वचनाचा प्रभूजी एक आशीर्वाद त्यांना भेटावा प्रभू. देव बाप्पा तू असंच होऊ दे माझ्या राजा. हो पिता परमेश्वर देव बाप्पा प्रभू, तुझा दास संदेश सांगत असताना त्यांना आशीर्वाद दे प्रभू. धन्यवाद देतो, तुझी स्तुती आणि महिमा करतो, मान महिमा करतो, सन्मान तुला देतो. ही छोटीशी प्रार्थना धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त यांच्या गोड आणि पवित्र नावाने केली म्हणतोय, आमेन. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने सर्वांना सलाम. आमचा देव माझ्या प्रियांनो खूपच छान आहे, थोर देव आहे. आणि असा थोर देवाची आपण आज स्तुती करणार आहोत, आराधना करणार आहोत. आधी वंदन देवा तुला हा गीताद्वारे आपण देवाचे गौरव करणार आहोत आणि आपण सर्व मिळून देवाचा गौरव करू.
जगात वेगळा आहे आणि फक्त जगात वेगळा नाही तरी तो आदी आणि अंत, अल्फा आणि ओमेगा सुद्धा आहे. यावेळी आम्ही पुन्हा एक गीत गाऊ, देवाचं गौरव करू, आराधनामध्ये जाऊ. अल्फा आणि ओमेगा गीत हिंदी गीत गाऊ, देवाचं गौरव करू. अल्फा और ओमेगा आदि अंत, अलंकार के ईश्वर तेरी आराधना. अल्फा और ओमेगा आदि अंत, अलंकार के ईश्वर तेरी आराधना.
देवाचा. देवाला महिमा देऊ, देवाला गौरव देऊ. हा परमेश्वर पिता, आम्ही तुझा धन्यवाद करतो. तू राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे, अल्फा आणि ओमेगा आहे, प्रत्येकांचा न्याय करणारा तू धर्मी परमेश्वर आहे. आम्ही तुझ्या नावाला उंचवितो, तुझ्या नावाला गौरव देतो, धन्यवाद करतो. प्रभू सारा महिमा, सारा आदर, गौरव प्रभू आम्ही तुला देऊन ही प्रार्थना, ही स्तुती आराधनाची भेट आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणून मानतो. आमेन. सर्वांना सलाम. किती आनंदाची गोष्ट आहे आम्ही तुमच्या बरोबर आणखी और एक बार आ सकते. What a joy it is for us to worship the Lord along with you from your own homes. आज किती आनंदाची गोष्ट आहे की आम्ही तुमच्या संगती मिळून जिवंत देवाची भक्ती तुमच्या घरामधून करू शकतो. You are a great generation, isn't it? God has raised. तुमची जी पिढी आहे ती अतिशय महत्त्वपूर्ण पिढी आहे, ज्या पिढीचं परमेश्वराने निर्माण केलेलं आहे. I know we just couldn't go to our own worship centers these days, but you are worshiping like Joshua said. We and our household will worship and serve the Lord. जरी आपण भक्ती मंदिरामध्ये जाऊन भक्ती करू शकत नाही, तरी पण जसं यहोशुआने म्हटलं होतं की मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची, यहोवाची सेवा करणार, भक्ती करणार. तुम्ही तुमच्या घरून परमेश्वराची भक्ती करणार. Today I am very happy to introduce somebody who speaks your language, Vaibhav Moon, and is a son of a great friend of mine, Reverend Sudhir England. या ठिकाणी जे भाषांतर करत आहे त्यांचं नाव वैभव मून आहे आणि रेव्हरंड सुधीर इंगळे जे त्यांचे मित्र आहेत ते माझे मामा आहेत. For 40 years we have been having a love for each other. 40 वर्षापासून एकमेकांसाठी आमच्या मनामध्ये प्रेम आहे. I know you are sitting there or kneeling down in prayer, but shall we look to the Lord in prayer, invite Him into our presence wherever you are, whichever village you are. आज मला माहिती आहे की तुम्ही बसलेले आहात, कोणी आपल्या गुडघ्यावर असेल. आज जिथे कुठे तुम्ही आहात, ज्या कोणत्या गावामध्ये तुम्ही आहात, त्या ठिकाणी आपण पुन्हा एकदा परमेश्वराकडे आपलं लक्ष केंद्रित करूया. God is a living God. आमचा परमेश्वर जिवंत परमेश्वर आहे And He has assured His presence all the time with us. आणि त्याने आपल्याला त्याच्या उपस्थितीची खात्री नेहमी दिलेली आहे. Whether you are using your phone or you are using your any other device, but you could experience God visiting you and speaking to you. जरी तुम्ही आज फोनच्या द्वारे किंवा इतर कोणत्याही उपकरणाच्या द्वारे तुम्ही आज आमच्या संगती जोडल्या गेला असाल, परंतु मला तुम्हाला सांगू द्या की आमचा देव जो आहे तो आमची भेट घेणारा परमेश्वर आहे आणि बोलणारा परमेश्वर आहे. Let's look to the Lord in prayer. आज आपण परमेश्वराकडे आपलं लक्ष केंद्रित करू. Almighty God, we want to thank you for this new day. प्रभू, आम्ही तुझे उपकार मानतो आजच्या या नव्या दिवसासाठी. Time and again we are reminded, Lord, we did not choose you, but you have chosen us. प्रभू, पुन्हा एकदा तू आम्हाला याची उजळणी करून दिली की आम्ही तुला निवडलं नाही तर तू आम्हाला Lord, निवडलं. we just couldn't go and find you anywhere, but you came looking after us, Lord, in our own village. प्रभू, आम्ही तुला शोधायला कुठेही गेलो नाही, परंतु प्रभू तू आमचा शोध घेत आमच्या गावापर्यंत आलास. Your love is so great, O Lord. तुझं प्रेम किती महान आहे माझ्या देवा. Even as we worship today with praise and thanksgiving, now Lord, we want to hear your voice. प्रभू, आज ज्यावेळेस आम्ही तुझी आराधना करणार आहे, तुझी स्तुती करणार आहे, प्रभू आज आमची प्रार्थना आहे की आम्हाला तुझा आवाज ऐकण्याची इच्छा आहे. We submit ourselves to Lord, our will, our emotion, our intellect. प्रभू, आज आम्ही आमची बुद्धिमत्ता, आमच्या इच्छा आणि आमच्या सर्व भावना तुझ्या चरणाजवळ आणून टाकतो. Yes, Lord, we have come with a lot of burdens, a lot of anxiety and worry, but we place them all on the altar today. प्रभू, आज आम्ही पुष्कळ सारे प्रश्न घेऊन, चिंता, काळज्या घेऊन आलेलो आहोत, परंतु आज ते आम्ही सर्व तुझ्या वेदीजवळ आणून टाकतो. Let the words of my mouth प्रभू, आमच्या मुखाचे शब्द and the meditation of our heart आणि आमच्या अंतःकरणाचं मनन be acceptable in your sight. तुला आज स्वीकृत असं असू दे. We want to experience you, Lord, in a very personal way. प्रभू, आज आम्ही अतिशय वैयक्तिक स्वरूपामध्ये तुझा अनुभव घेऊ इच्छितो. Speak to me and speak to us. प्रभू, आज माझ्याशी बोल आणि आम्हा सर्वांशी बोल. We just don't want to be hearers of the word, but we want to be the obeyers and doers of the word of God. प्रभू, आम्हाला फक्त वचन ऐकणारे नको, तर प्रभू वचनाप्रमाणे करणारे, वचनाची आज्ञा पाळणारे कर. In Jesus' name I pray. येशू नावात प्रार्थना मागतो म्हणून तू आहे. Amen. आमेन.
As I visited you, many of you, often I used to say, you are a special people, chosen people of God. ज्यावेळेस तुम्हाला आम्ही भेटतो तुमच्या गावामध्ये येऊन, त्यावेळेस नेहमी मी हा संदेश तुम्हाला दिलेला आहे की तुम्ही देवाचे अतिशय विशेष असे लोक आहात, ज्या देवाने तुमची निवड केलेली आहे. And you may also remember that I used to teach you different kinds of greeting one another when we gathered in the church. आणि आपण ज्यावेळेस एकमेकांना भेटतो त्यावेळेस मी नेहमी तुम्हाला शिकवलेलं आहे की आपण एकमेकांना कसल्या प्रकारे अभिवादन करू शकतो. Now we are not meeting in a larger group. आपण एक मोठा समुदाय म्हणून जरी भेटत नसलो, Rather than a small group of people in the houses, जरी तुम्ही आज आपल्या घरामध्ये छोट्या छोट्या समूहामध्ये भेटत आहात, I could visualize some of you sitting under the tree. मी पाहू शकतो काही लोक तुम्ही एका झाडाखाली कदाचित बसून भक्ती करत आहात. Right there I see somebody holding umbrella and sitting down because it's drizzling there. आणि कोणी लोक मी पाहू शकतो की तुम्ही छत्री घेऊन बसलेले आहात कारण पावसाच्या सरी तुमच्यावर कोसळत आहेत. Oh, you have a great desire to hear God, isn't it? तरी पण हे सर्व असताना तुमच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराचा आवाज ऐकण्याची ती इच्छा आहे. The Bible, reminds us who we are and what kind of trust that we should have in God. पवित्र शास्त्र आम्हाला याची उजळणी करून देते की आम्ही कोण आहोत आणि आपण परमेश्वरावर कसा विश्वास ठेवला पाहिजे. We are a chosen people of God. आपण देवाचे निवडलेले लोक आहोत And we are called for a purpose. आणि देवाने त्याच्या उद्देशासाठी आपल्याला बोलावलेलं आहे. Hey, are we not having a new life in Jesus Christ? आपल्याला प्रभू येशूमध्ये नवीन जीवन नाही मिळालं आहे का? Our old ways are gone. आपले जे जुने मार्ग होते ते निघून गेलेले आहेत. Yes, we are following a new way in the life of Jesus Christ. येशूच्या जीवनामध्ये आम्ही नवीन प्रकारच्या मार्गांमध्ये चालत आहोत. He's the only one in this world who boldly said, I am the way, the truth and the life. Follow me. येशूनेच या जगामध्ये असताना अतिशय धाडसाने म्हटलं होतं की मीच मार्ग, सत्य आणि जीवन आहे, तुम्ही माझ्या मागे या. These days, when we see what is happening around us through newspaper or even TV, there are so many things that are really making us frightened. आज ज्यावेळेस आम्ही आमच्या अवतीभोवतीच्या घटना पाहतो प्रसार माध्यमांच्या द्वारे, टीव्हीच्या द्वारे, त्यावेळेस ते आम्हाला भेडसावून टाकतात. We were bombarded with this corona all the time. आणि नेहमी कोरोनाच्या ज्या बातम्या आहेत त्या आमच्या कानावर आदळत असतात. This tiny little invisible virus is really taking a lot, isn't it? आज हा जो एक सूक्ष्म असा एक जीवाणू आहे तो त्याने आमचं जीवन अस्ताव्यस्त केलेलं आहे. But today I want to introduce you the invisible God who is all powerful and all the authorities with him. आज मला पुन्हा एकदा तुम्हाला त्या देवाकडे तुमचं लक्ष केंद्रित करण्याची इच्छा आहे जो देव अदृश्य आहे परंतु तो देव सर्वसमर्थ आहे. So I want to encourage you, be hopeful in this hope giver. आज मला तुम्हाला उत्तेजन देण्याची इच्छा आहे की तुम्ही आशावादी असाल त्याच्यामध्ये जो आशा देणारा आहे. Yes, our God is the one who gives hope. हो, आमचा परमेश्वर, आमचा प्रभू आशा देणारा आहे. You are a people of hope for this world today. तुम्ही आज या जगाला आशा देणारे लोक आहात. If you are having a Bible with you, why not you turn with me to 1 Peter chapter 1 and 2. We are going to study together. आज तुमचे पवित्र शास्त्र तुमच्या जवळ असतील तर कृपा करून उघडा पेत्राचे पहिले पत्र, पहिला अध्याय आणि दुसरा अध्याय यावर आपण आज मनन करणार आहोत. The first thought that I want to place before you, पहिला विचार जो तुमच्या समोर मला ठेवायचा आहे, first 12 verses of 1 Peter if you read, जर तुम्ही पहिले पेत्र याचा पहिला अध्याय आणि पहिली 12 वचनं जर वाचली, after experiencing the new life in Jesus Christ, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नवीन प्रकारचं जीवन मिळाल्यानंतर we have become a new creation. आपण नवी सृष्टी होतो. Our old ways are gone. आणि आपले जे जुने मार्ग आहेत ते सर्व निघून Our जातात. sins have been forgiven. आपले पाप आपल्याला त्याची क्षमा मिळते We have a new hope within us. आणि आपल्याला एक नवीन आशा प्राप्त होते. So today we want to encourage you, live in that hope. आणि आज मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे की कृपा करून त्या आशेमध्ये तुम्ही चाला. That hope gives us not only hope for today or here tomorrow, but that hope gives us for ever and ever, eternal hope.
ती आशा फक्त याच जीवनामध्ये नाही, वर्तमान काळामध्येच उपलब्ध नाही, तर ती आशा आम्हाला सार्वकालिक जीवन देणारी अशी आशा आहे. I hear somebody say hallelujah. आणि कोणीतरी असं म्हणत आहे तिकडून हालेलुया, मी ऐकू शकतो. Oh, I hear somebody say praise the Lord. कोणीतरी म्हणत आहे प्रेज द लॉर्ड, देवाची स्तुती Oh, असो, स्तुती असो. प्रभूची स्तुती असो. Live in hope. आशेमध्ये आपलं जीवन जगा. As we move forward, आज आपण पुढे जात आहोत. our God's character is He's a holy God. आमच्या देवाचं जे चरित्र आहे ते आहे तो पवित्र देव आहे. Let me read as it is in the scripture. आणि आज पवित्र वचनामध्ये जे लिहिलेलं आहे त्याच्याकडे आपण पाहूया. Peter, when he was writing to the believers like you, ज्यावेळेस पेत्राने आपल्यासारख्या विश्वासणाऱ्यांना हे पत्र ज्यावेळेस लिहिलं, and he says like this, तो असं म्हणतो, as you set 13 verse, as you set your hope fully on the grace of God, 13व्या वचनामध्ये पहिला अध्याय 13व वचन, म्हणून तुम्ही आपली मनरूपी कंबर बांधा व सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळी तुम्हास प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा. just look at this, very specifically talks about you and talks about me. हे अतिशय आपल्या संगती, तुमच्या संगती आणि माझ्या संगती बोलणारं हे वचन आहे. We are going to read 14 and 15. Follow us, please open your Bible. तुम्ही कृपा करून आपले पवित्र वचन उघडा. 14 आणि 15 वचन आपण वाचणार आहोत. As obedient children, do not conform to the evil desires. 14 वचन म्हणतं, तुम्ही आज्ञांकित मुले व्हा आणि अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनेनुसार वागू वळू नका. Yes, there were times that we were living in our own ignorance. आपण एक काळ होता ज्या काळामध्ये आम्ही बेसावध असे जीवन जगत होतो. But verse 15 tells you, my dear brethren, but you, just as you called, as you know, called is holy, one who was called is holy, the writer says, be holy in all that you do. आणि म्हणून 15व वचन जे आहे ते असं म्हणतं, तर तुम्हास आचरण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. The second thought that I want to leave with you is live in holiness. दुसरा जो विचार तुमच्या समोर मला मांडायचा तो हा आहे की पवित्रतेमध्ये आपलं जीवन जगा. These days, lot of instruction we receive through radio, through TV telling, if in order to protect ourselves from this evil coronavirus, आपल्याला टीव्ही द्वारे, रेडिओद्वारे बऱ्याचशा सूचना मिळतात की आम्ही या कोरोना व्हायरस पासून कसं स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो. that virus should not enter our bodies and destroy us, so we need to cover ourselves wearing a mask. आणि तो जीवाणू, तो विषाणू आपल्या शरीरामध्ये घुसला नाही पाहिजे आणि त्याने आपल्याला कोणत्याही प्रकारे त्रास नाही दिला पाहिजे, म्हणून आपल्याला मास्क घालावा लागतो. We need to clean our hands often, sanitize. आणि आपल्याला नेहमी आपले हात धुत राहावे लागतात. And we need to keep our physical distance. Now somebody is using a social distance, I'll tell you the difference now. But we need to maintain distance. आपल्याला एकमेकांपासून थोडंसं वेगळं देखील राहावं लागतं, दुरीने देखील व्यवहार करावा लागतो. We live in a village, we know often we come across the stray dogs in our neighborhood, isn't it? आपण ज्यावेळेस गावांमध्ये राहतो त्यावेळेस आपल्याला बरेचसे कुत्रे आपल्याला आसपास पाहायला मिळतात. There's a difference between the dog that you may bring up in your own home and the dog that are just there out there in the street. या कुत्र्यांमध्ये फरक असतो. जो कुत्रा आपण घरी पाळतो आपल्या घरी तो एक वेगळ्या प्रकारचा कुत्रा, आणि जे कुत्रे असेच मोकाट भटकत असतात खेड्यांमध्ये ते कुत्रे वेगळे. The dog that we bring it up in a family, it can even come to our own bedroom, we can just pat it, we can hug it, and we can play with it. जो कुत्रा आपण घरी पाळतो तो आपल्या घरी येऊ शकतो, आतमध्ये येऊ शकतो, त्याच्यावर आपण हात फिरू शकतो, त्याला प्रेम आपण देऊ शकतो. It's become a part of a family, isn't it? Even though it's an animal. तो जरी ते एक जनावर आहे तरी देखील ते आपल्या कुटुंबाचा एक भाग बनतं. But then the dogs out there, outside, परंतु जे कुत्रे असेच मोकाट फिरत असतात, it will not be that friendly as you have at your own home. ते कुत्रे तुमच्या संगती तितके मैत्रीपूर्ण वागत नाही ज्या प्रमाणामध्ये तुम्ही घरी पाळलेला कुत्रा तुमच्या संगती It वागतो. may bark at you, कदाचित ते कुत्रे तुमच्यावर घुमतील, it may frighten you. कदाचित ते तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करतील. What will you do when you come across those stray dogs? Maybe a group of 5-10. आणि जर का एक 5-10 या समूहामध्ये जर हे मोकाट फिरणारे कुत्रे जर आले आणि त्यांनी तुमच्यावर असं भुंकणं चालू केलं, तुम्ही काय I कराल? remember my grandparents would tell me, hey, if you see those dusk dog, you better be away from that dog. आणि त्यांचे आजी आजोबा त्यांना सांगायचे की ज्यावेळेस तुम्ही असले कुत्रे जर पाहाल
मोकाट फिरणारे तर त्यांच्यापासून दूर राहिलेलं केव्हाही बरं. What is this physical distance we are talking about? आपण हे जे शारीरिक एकमेकांपासून दूर राहणं आहे का बरं याच्यावर बोलत आहोत? We are not going to be away from the people whom God created. We are a family of God. आपण ज्या लोकांना परमेश्वराने बोलवलेलं आहे, बनवलेलं आहे, त्यांच्यापासून आपण दूर जाणार नाही. आपण परमेश्वरामध्ये एक परिवार असे आहोत. But for their safety and our safety, in and through them, the evil, that virus, that should not affect us. So we maintain distance. आपण तो भयंकर विषाणू त्याचा प्रादुर्भाव त्यांना होऊ नये आणि आपल्याला होऊ नये म्हणून आपण एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवत आहोत. So please follow all this thing for our own goodness, our own safety. आणि म्हणून ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या स्वतःच्या भल्यासाठी, इतरांच्या भल्यासाठी आपण The Bible says, live in hope, पवित्र बायबल सांगतं की आशेमध्ये आपलं जीवन जगा. live in holiness. आणि दुसरा मुद्दा आहे पवित्रतेमध्ये आपलं जीवन जगा. Finally, I want to just leave with you. The Bible also talks about live in harmony. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, तिसरा महत्वाचा मुद्दा हा आहे की एकीमध्ये आपलं जीवन जगा. As we live in our own community, we need to live in unity and harmony. That's what the Bible is talking about. We are part of the community, we are part of our life, and we should be the salt and the light for the community. आपण ज्यावेळेस आपापल्या गावांमध्ये राहतो त्यावेळेस आपण त्या ठिकाणी प्रेमाने आणि एकीने एकमेकांसंगती राहिलं पाहिजे. कारण परमेश्वराने आपल्याला त्या गावामध्ये ठेवलेला आहे मीठ आणि प्रकाश म्हणून. We read several stories of God's children. We call them apostles, the followers, the disciples of Lord Jesus Christ. आपण पुष्कळ साऱ्या घटना जे प्रेषित होते, जे प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी होते, जे शिष्य होते त्यांच्याबद्दल वाचतो. Just now we read the epistle written by Peter. He was called as an apostle of hope. He gives hope to the congregation. पेत्राचं ज्यावेळेस आपण पत्र वाचत आहोत त्याला असं म्हणण्यात येतं की तो आशा देणारा प्रेषित होता. Paul, you heard about it. He is an apostle of faith. आणि पौलाविषयी ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस आपल्याला कळतं की तो विश्वासाचा एक प्रेषित होता. And John, he has written Revelation, he has written Book of John. He was very beloved of Jesus Christ, and he is known as apostle of love. आणि योहान जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या संगती वावरला त्याला प्रेम करणारा प्रेषित म्हणून संबोधण्यात येते. Dear believers, I want to encourage you that let us be a walking disciples with hope, with faith, and with love in our time. आपण जे तुम्ही आज ऐकत आहात, तुम्ही सर्व जे प्रभूचे प्रिय लोक आहात, मला तुम्हाला उत्तेजन द्यायला पाहिजे की तुम्ही देखील आशा देणारे लोक व्हावे, तुम्ही देखील विश्वास व्यक्त करणारे आणि प्रेम करणारे असे लोक व्हावे. As a new creation in the Lord Jesus Christ, जसं प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला एक नवीन सृष्टी केलेला आहे as believers, आणि त्याचे विश्वासणारे या we नात्याने have a living hope. आपल्या जवळ एक जिवंत आशा आहे. What is that living hope is all about? Paul is telling a blessed hope. पौल म्हणतो त्या आशेविषयी, त्या आशेला तो संबोधतो की ती एक आशीर्वादित आशा आहे. Because we are grounded in the word of God. कारण त्याचं कारण असं आहे की आम्ही देवाच्या वचनामध्ये बुडावलेले आहोत. Let me end with 3 final statements to you this morning. आज 3 महत्त्वपूर्ण विधान करून मला बंद करायचं आहे. Dear believers, you are born for God's glory. विश्वासणाऱ्यांनो, देवाचे प्रिय लोक हो, तुम्हाला देवाने त्याच्या महिमेसाठी निवडलेलं आहे. Because you carry Him with you when you walk in your own villages. कारण तुम्ही ज्यावेळेस आपापल्या गावांमध्ये, खेड्यांमध्ये ज्यावेळेस वावरता त्यावेळेस तुम्ही त्याला परिधान करून वावरता. Secondly, believers, I want to tell you that you are kept alive at this time for His glory again. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की परमेश्वराने तुम्हाला जिवंताच्या भूमीवर यावेळेस यासाठी ठेवलेला आहे की तुम्ही त्याचं गौरव करावं. When we hear day after day somebody is dying, if God has given you life, it is His will that He has kept you alive for His glory. आपण ऐकतो की पुष्कळ सारे लोक आपल्यामधून निघून गेलेले आहेत. अशा महामारीच्या दिवसांमध्ये जर तुम्ही जिवंत आहात तर विश्वास ठेवा की परमेश्वराने त्याच्या महिमेसाठी तुम्हाला जिवंत ठेवले. Finally, I want to tell you, God is preparing you for a greater glory because He is coming back and we will be going to Him. What a glorious experience it will be. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की परमेश्वराने त्याच्या त्या गौरवी महिमेसाठी त्याची वाट पाहत ठेवण्यासाठी आपल्याला ठेवलेला आहे, ज्या महिमेमध्ये तो आपल्याला घेऊन जाणार आहे.
from Maharashtra Village Ministries, several of your missionaries, pastors will time to time come and speak to you through this medium. महाराष्ट्र विलेज मिनिस्ट्रीचे जे वेगवेगळे पालक लोक आहेत, जे नेतृत्व करणारे लोक आहेत, ते तुमच्यासाठी वेळोवेळी येऊन असल्या प्रकारे बोलतील. Even other servants of God who love you, who pray for you, they will also come and bless you. आणि इतर जे देवाचे सेवक आहेत ते देखील येतील आणि ते देखील वचनाच्या द्वारे तुमच्याशी बोलतील. So I want to conclude by saying, as believers, let us learn to live with that hope. आणि आज मला ही गोष्ट सांगून बंद करायला पाहिजे की आपण विश्वासणारे या नात्याने आपण आशावादी असलं पाहिजे. Love Him, त्याच्यावर प्रेम करत राहा, trust Him, त्याच्यावर विश्वास ठेवा and obey Him. आणि त्याची आज्ञा पाळा. Shall we pray unto the Lord? आपण प्रार्थना करूया का? I'm going to request Brother Bible to pray for you. आज आपण प्रार्थना करूया. या आपण डोळे बंद करू. अत्यंत महान जिवंत देवा, आम्ही तुझे उपकार मानतो, कारण तू आम्हाला आशा देणारा परमेश्वर आहे. प्रत्येक निराश परिस्थितीमध्ये, प्रत्येक महामारीमध्ये प्रभू तुझी आशा नव्याने आम्हाला प्राप्त होते. त्यासाठी आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू आज तुझ्या वचनाद्वारे तू आमची भेट घेतलीस, तू आमच्याशी बोलला, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो माझ्या देवा. प्रभू आज आम्ही प्रार्थना करतो की जी आशा आम्हाला मिळालेली आहे ती आशा समाजामध्ये पेरण्यासाठी तू आमची विशेष मदत कर, तू आमचा उपयोग कर माझ्या देवा. प्रभू तू पवित्र आहेस आणि त्या पवित्रतेमध्ये आम्ही चालत राहावं म्हणून तुझी कृपा तू आम्हाला पुरव माझ्या देवा. आणि प्रभू आम्ही प्रार्थना करतो तुझ्या त्या गौरवी महिमेची वाट पाहत राहणारे लोक तू आम्हाला कर, आणि ज्या समाजामध्ये तू आम्हाला ठेवलेला आहे त्या समाजामध्ये शांती प्रस्थापित करणारे, त्या समाजामध्ये एकी आणि प्रेम प्रस्थापित करणारे लोक तू आम्हाला कर, हीच प्रार्थना आम्ही करतो. जितक्यांनी हा संदेश ऐकलेला आहे त्यांना आशीर्वादित कर आणि या संदेशाचं मनन करत राहण्यासाठी आणि तो पाळण्यासाठी तुझी कृपा तू पुरव. प्रभू महाराष्ट्र विलेज मिनिस्ट्रीला तू अधिक आशीर्वादित कर आणि महाराष्ट्र विलेज मिनिस्ट्रीज द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताचं राज्य भारत देशामध्ये येऊ दे ही प्रार्थना आम्ही करतो. पुढच्या वेळी तुझ्या हातात दे. प्रार्थना येशू नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन. प्रियांनो, ही वेळ आपलं अर्पण देवाच्या भांडारामध्ये आणण्याची वेळ आहे. मागील 2-3 महिन्यापासून कोरोना व्हायरसमुळं आम्ही देवाच्या मंदिरात भक्ती करण्यासाठी एकत्र येऊ शकत नाही आहे, पण वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करून परमेश्वराचं वचन आम्ही ऐकत आहोत आणि परमेश्वर आमच्या प्रार्थनाही ऐकत आहे. मग तुमच्या मनामध्ये कदाचित हा प्रश्न निर्माण होत असेल की मी माझं अर्पण देवाच्या भंडारामध्ये कसं आणणार? तर ह्याच वेगवेगळ्या साधनांचा आपण उपयोग करून आपलं अर्पण देवाच्या भंडारामध्ये आणू शकतो. त्यासाठी महाराष्ट्र विलेज मिनिस्ट्रीनं हे साधन आमच्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यांनी SBI QR कोडची निर्मिती केलेली आहे आणि याचा उपयोग करून आपण गुगल पेच्या द्वारे, त्याचबरोबर ऑनलाईन बँकिंगच्या द्वारे आणि तेच नाही तर भीम ॲपचा उपयोग करून आपलं अर्पण आपण देवाच्या भंडारामध्ये आणू शकतो. तुम्हाला माहित आहे की 2 करिंथ 6:9 यामध्ये पौलाने काय म्हटलेलं आहे की प्रत्येकाने आपापल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे, दुःखाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, तर संतोषाने द्यावे. आणि जो संशोधनाने देतो तो देवाला आवडतो. म्हणून तर चला आपण आपलं अर्पण देवाच्या भांडारामध्ये या नवीन साधनांचा उपयोग करून संतोषाने देऊया. या पुढे येऊया आणि आपलं अर्पण देवाच्या भंडारामध्ये प्रियांनो, आता या वेळेला आपण काही लहान लेकरं आहेत, जसे आमचे मिशनरी जे काही आहेत त्यांचे लेकरं आहेत, त्यांच्याद्वारे आपण एक गीत ऐकूया. त्यांनी चांगल्या सुंदर रीतीनं ह्या गाण्याला व्यवस्थित त्याची मांडणी केलेली आहे आणि आपण हे गाणं त्यांच्याकडून ऐकूया. तुम्ही ऐकण्यासाठी तयार आहात? तर चला आपण हे गाणं ऐकूया. Bye.
प्रेज द लॉर्ड, सर्वना सलाम। ये हमारे YouTube चैनल है। हमारे YouTube चैनल को लाइक कर दीजिए, हमारे YouTube चैनल को आप सब्सक्राइब कीजिए। उसके पास एक बेल बटन है, वो बेल बटन आप क्लिक कर दीजिए। अपना YouTube महाएको YouTube चैनल में क्या क्या डाल देंगे और एक संडे को आपको नोटिफिकेशन आ जाएगा। सो हमारे YouTube चैनल प्रार्थना कीजिए, हमारे कम्युनिकेशन के लिए आप प्रार्थना कीजिए, हमारा MEM मिनिस्ट्री के लिए आप प्रार्थना कीजिए। हमारे YouTube चैनल को दूसरों को शेयर कर सकते हैं। ज़्यादा लोगों को कैसे देखना नहीं पता, उनको भी आप मदद कर सकते हैं। हमारे यूट्यूब चैनल के लिंक दूसरों को शेयर कर दीजिए। सो हर एक संडे को हमारी महाएको चैनल में संदेश, वर्शिप सब कुछ आ जाएगा, आप देख लीजिए। परमेश्वर आपको आशीष दे। गॉड ब्लेस यू। धन्यवाद। आज ज्यावेळेस आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेसाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत, परमेश्वराकडे आपलं लक्ष केंद्रित करू आणि हा विश्वास ठेवू की ज्या प्रार्थना आपण परमेश्वराजवळ आज सादर करणार आहोत, ज्या प्रार्थनांसाठी आपण मध्यस्थी परमेश्वराजवळ करणार आहोत, परमेश्वर आज त्या प्रार्थना ऐकणार आहे। आज जर कोणी तुमच्यामध्ये जर कोणी आजारी असतील, जर कोणी दुःखी असतील, तर आमची विनंती आहे की जर का तुमच्याजवळ पाण्याचा ग्लास असेल किंवा तुमच्याजवळ जर तुमची जर तेलाची कुपी असेल तर कृपा करून आपल्या हातामध्ये घ्या, त्याच्यावरती येशूच्या नावामध्ये हात ठेवा। आमचा विश्वास आहे की त्या पाण्यामध्ये किंवा त्या तेलामध्ये कोणत्याही प्रकारचं सामर्थ्य नाही, सामर्थ्य येशूमध्ये आहे। आपण येशूच्या नावामध्ये प्रार्थना करणार आहोत आणि विश्वासाने ते तेल आपण आपल्या जिथे कुठं आपल्याला बरं वाटत नसेल, दुखत असेल किंवा काही आजार असेल तिथे लावणार आहोत किंवा ते पाणी आपण पिणार आहोत, या विश्वासाने की येशू आम्हाला आरोग्य देणारा आमचा परमेश्वर आहे। या आपण काही महत्त्वाच्या गरजांसाठी प्रार्थना करूया आणि ही जी महामारीची परिस्थिती आहे त्यासाठी प्रार्थना करू। हा जो वेळ आहे शेतीचा वेळ आहे, शेतीसाठी आपण प्रार्थना करू, आमच्या शेतकऱ्यांसाठी प्रार्थना करू, आपल्या महाराष्ट्र मिनिस्ट्रीसाठी सेवेसाठी प्रार्थना करू, विविध पालक वर्गांसाठी, लीडर्स लोकांसाठी, सर्व नेतृत्व करणाऱ्या लोकांसाठी आपण प्रार्थना करूया। हे आपले डोळे आपण बंद करू आणि परमेश्वराकडे आपण पाहूया। प्रार्थना ऐकणाऱ्या आमच्या जिवंत आणि महान देवा, प्रभू आज तुझे विश्वासणारे ज्यावेळेस प्रभू तुझ्याकडे पाहत, प्रभू आज प्रार्थनेमध्ये सम्मिलित झालेले आहे। प्रभू आज आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो, माझ्या देवा तू आमची वाणी ऐक। जर प्रभू आमचा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी जर आमचे पाप जर आडभिंत झाले असतील तर आज या मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाण्यापूर्वी आमच्या पापांची तुला आम्ही क्षमा मागतो। आमच्यावर दया कर, आमचा आवाज प्रभू, आमचे गाऱ्हाणे, आमच्या विनंत्या तुझ्यापर्यंत आज पोहोचू दे, माझी प्रार्थना आहे माझ्या देवा। प्रभू आज आम्ही विशेष करून प्रार्थना करतो त्या सर्व दुःखनायकांसाठी ज्यांनी प्रभू मोठ्या विश्वासाने आपल्या हातामध्ये पाणी घेतलं असेल, ज्यांनी आपल्या हातामध्ये मोठ्या विश्वासाने ते तेल घेतलेलं असेल। प्रभू आम्ही हे कबूल करतो की प्रभू सामर्थ्य तुझा आहे माझ्या देवा आणि प्रभू तू लोकांना आरोग्य देणारा, स्पर्श करणारा परमेश्वर आहेस। देवा त्या कुष्ठरोग्याला तू त्याच्या जवळ जाऊन स्पर्श केला, ज्या कुष्ठरोग्याला प्रभू लोकांनी गावकुसा बाहेर ठेवलेलं होतं। प्रभू आज आम्ही प्रार्थना करतो माझ्या देवा, आज तू तुझ्या त्याच स्पर्शाची लोकांना आवश्यकता आहे। देवा दया कर आणि ज्यावेळेस प्रभू तुझे लोक या प्रार्थनेमध्ये आहेत, प्रभू ज्यावेळेस हे प्रार्थनेचं पाणी पितील, ज्यावेळेस प्रभू हे तेल ते लावतील, त्यावेळेस प्रभू तुझ्या स्पर्शाचा अनुभव त्यांना होऊ दे माझ्या देवा आणि त्यांना तू बरं कर, ही प्रार्थना आम्ही करतो। प्रभू आज आम्ही त्या सर्व शेतकऱ्यांची आठवण करतो जे शेतकरी संबंध भारतभर प्रभू आपल्या शेतीमध्ये व्यस्त आहेत माझ्या देवा। प्रभू परमेश्वरा त्यांची शेतीवाडी तू आशीर्वादित कर माझ्या देवा। प्रभू त्यांची शेत जमीन तू आशीर्वादित कर। प्रभू येशू ख्रिस्ता तू आमच्या भूमीला आरोग्य देणारा परमेश्वर आहे। दुसरे इतिहास 7:14 प्रमाणे प्रभू परमेश्वरा आम्ही जर आमचे दुष्ट मार्ग सोडतो, जर प्रभू आम्ही तुझ्याकडे वळतो, जर आम्ही नम्रतेने तुझी प्रार्थना करतो, तर प्रभू तू स्वर्गातून आमची प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे आणि आमच्या भूमीला आरोग्य देणारा तू परमेश्वर आहे। प्रभू आज आम्ही प्रार्थना करतो आमच्या देशाला तू आरोग्य दे, आमच्या भूमीला आरोग्य दे। शेतकरी जे पिकवतात त्यांचं पीक भरघोस येऊ दे, त्यांच्या शेतमालाला उत्तम बाजारभाव मिळू दे, ही प्रार्थना आम्ही करतो। एकाही शेतकऱ्याची आत्महत्या प्रभू आमच्या भारत देशामध्ये होऊ देऊ नको, ही प्रार्थना आम्ही करत आहोत माझ्या देवा। प्रभू ज्या भयंकर महामारीमध्ये प्रभू या अनेक लोकांचे कामं केलेले आहेत, गावाखेड्यामध्ये राहणारे असो की शहरात राहणारे असो की प्रभू आमचे आदिवासी बांधव असो, प्रभू आम्ही प्रार्थना करतो त्यांच्यावर तू दया कर माझ्या देवा आणि त्यांना त्यांचे काम वापस मिळवून दे।
त्यांच्या गरजा तू पूर्ण कर, त्यांची उपजीविका त्यांना मिळू दे, ही प्रार्थना आम्ही करतो माझ्या देवा. प्रभू परमेश्वरा दया कर. प्रभू परमेश्वरा आम्ही प्रार्थना करतो भारत देशाला या भयंकर अशा साथीपासून तू वाचव माझ्या देवा. या भयंकर अशा महामारीपासून भारत देशाचा तू बचाव कर, ही प्रार्थना आम्ही करतो. जरी प्रभू 8 लाखाच्या वरती आमच्या भारत देशामध्ये हे आकडे गेले असतील, तरी पण प्रभू आमचा विश्वास आहे की प्रभू येशू ख्रिस्त तू वादळ शांत करणारा परमेश्वर आहे. प्रभू परमेश्वरा वादळ उठू शकतात आमच्या जीवनामध्ये, परंतु आम्ही विश्वास ठेवतो की येशू ज्यावेळेस शब्द बोलतो त्यावेळेस मोठमोठे वादळ शांत होऊन जातात. आणि आज हे कोरोनाचं जे वादळ आमच्या देशामध्ये उठलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये हे शांत व्हावं ही आम्ही प्रार्थना करत आहोत. देवा दया कर, हे वादळ तू आपल्या नियंत्रणामध्ये घे, शांत कर माझ्या देवा. आणि पुन्हा एकदा आमचं जनजीवन प्रभू तू सुरळीत कर, ही प्रार्थना आम्ही करतो. पुन्हा एकदा महाराष्ट्र विलेज मिनिस्ट्रीजला आम्ही तुझ्या हातात देतो. जनरल सेक्रेटरी असो आणि किंवा प्रभू त्यांच्या संधीचे काम करणारे सर्व त्यांचे लीडर्स लोक असो, सर्व पाळक लोक, सर्व फील्ड मिनिस्ट्रीचे सेक्रेटरी, सर्वांना आम्ही तुझ्या हातात देतो. सर्व मंडळांना तुझ्या हातात देतो. मंडळाच्या प्रत्येक पाळकांना, सर्व विश्वासणाऱ्यांना तुझ्या हातात देतो. तू त्यांना आशीर्वाद दे माझ्या देवा. त्यांच्या सर्व गरजांची पूर्तता तू कर माझ्या देवा. आणि जरी आम्ही एकमेकांना भेटू शकत नाही, तरी तू रोज त्यांना भेटत आहे हा अनुभव त्यांना होऊ दे, हीच प्रार्थना आम्ही करतो. प्रभू आता पुढची वेळ आम्ही तुझ्या हातात समर्पित करत आहोत. प्रभू जर कोणी प्रभू आपली प्रार्थना विनंती सांगू शकलं नसेल, परंतु या प्रार्थनेमध्ये जर आज एखाद्याने प्रभू आपलं मन तुझ्याजवळ मोकळं केले असेल, त्यांची देखील तू प्रार्थना आहे, हीच प्रार्थना आम्ही करत आहोत देवा. पुढची वेळ तुझ्या हातात समर्पित करत प्रार्थना येशू नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन. आपण सर्वजण मिळून प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास सोडले तसेच तू आमच्या ऋण्यास सोड, आणि आम्हास परीक्षित नकोस, तर आम्हास वाटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळात तुझीच आहे. आपण आशीर्वाद घेऊया. आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढे सदा सर्व काळ आपणा सर्वांबरोबर असो. आमेन.